नरेंद्र मोदी हे उठता बसता नेहरूंना शिव्या देतात आणि नंतर नेहरूंच्या कंपन्या विकून पोट भरतात, अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी मोदींना सुनावलं. मोदींनी देशातले सगळे भ्रष्ट नेते भाजपमध्ये आणले. मोदीजी रोज शोधत निघतात, कुणी भ्रष्ट नेता बाहेर राहिला नाही ना. 2019 मध्ये पुलवामा घडलं म्हणून मोदी जिंकले, पण 2024 मध्ये मोदी पुन्हा येणार नाही. 70,000 कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या अजित पवारांच्या हातात महाराष्ट्राची तिजोरी देणाऱ्या मोदींनी आता भ्रष्टाचारावर बोलू नये. त्यामुळे लोक काही येडे नाही मोदींना पुन्हा मतदान करायला. भ्रष्ट लोकांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण भाजप आहे. फक्त द्वेष पसरवा आणि धर्माधर्मात फूट पाडा आणि दंगली घडवा हे गुजरात मॉडेल आहे. मोदी शिवाय आहेच कोण, पर्याय काय? अरे पर्याय, वाईटाला पर्याय नसतो द्यायचा, वाईटाला काढायचं असतं. वाईटाला कुठे पर्याय द्यायचा असतो? 140 कोटीचा देश आहे, त्याच्यात एकच माणूस लायक आहे पंतप्रधान व्हायला, बाकी सगळे गाढव होत आपण. 2024 साली मोदी आणि शहा निवडून येणार नाहीत. आम्ही पण हिंदू आहोत. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांपेक्षा मी चांगला हिंदू आहे, कारण मी वेद आणि उपनिषद वाचलेलं आहे. पंडित नेहरूंच्या सगळ्या कंपन्या विकून दाखवल्या. एक पिढी अशी येते की ती फक्त विकतच राहते, त्याच्यावरच जगते. आधीच्या पिढ्यांनी कमावलेला असता तो बापाला शिवी देतो, बापाची जायदाद विकून तो जगतो. नेहरूंना शिव्या द्यायच्या, नेहरूंच्याच कंपन्या विकायच्या, असं सत्र चालू आहे. मित्रो, न खाऊंगा न खाने दूंगा, खाने वाले हर एक को भाजपा में लाऊंगा. सगळे भ्रष्ट भारतीय जनता पक्षात आणले. मला तर वाटतं मोहीम असते, रोज शोधत निघतात, कोणी भ्रष्ट राहिला तर नाही ना बाहेर, भाजपात यायचं राहिला तर नाही ना कोणी बाहेर. सुभाष बाबूंवर काँग्रेसने अन्याय केला, पटेलांवर अन्याय केला. अरे बाबा, तू आडवाणी मुरली मनोहर जोशीवर होणारा अन्याय बघ ना. 2014ला जो एक मोठा भूल भुलैया या देशाला मिळाला, त्यातला सगळ्यात मोठा भूल भुलैया होता गुजरात पॅटर्न, जो कधी अस्तित्वातच नव्हता, पण त्यालाही म्हणलं गेलं गुजरात पॅटर्न. 2014 साली मी चॅनलवर बऱ्यापैकी जातो, असे मी सांगितलं तशी आमच्यावर तेव्हा बंदी आलेली नव्हती. अजून मोदीजी सत्तेत यायचे होते. ईश्वराचा 11वा अवतार, त्याचा अजून प्रताप देशाला कळायचा होता. 14 साली प्रत्येक प्रवक्त्याला भारतीय जनता पक्षाचा जो तिथे चर्चेला असायचा, त्यांना मी एकच प्रश्न विचारायचो की गुजरात पॅटर्न म्हणजे काय, त्याची 2 उदाहरणं तुम्ही आम्हाला देता का? आपण जेव्हा कोणता तरी पॅटर्न म्हणतो, हिवरे बाजार पॅटर्न म्हणजे काय, तर तिथे पोपटराव पवारांनी पाणी अडवलं, अमुक केलं तमुक केलं, 10 गोष्टी. कोणताही पॅटर्न असा नव्हता. यांचे प्रवक्ते सांगायचे की ती नदी शुद्ध झाली. नदी शुद्ध हा काही पॅटर्न नाही, परंतु त्या पॅटर्ननी सगळ्या देशाची फसवणूक केली. आणि वाईट गोष्ट अशी की सुशिक्षित माणसं यात जास्त फसली, हे अजून त्यातल्या त्यात वाईट. एक भूलभुलैया उभा राहिला आणि त्या गुजरात पॅटर्नचा आजच्या का कालच्या लोकसत्तात गिरीश कुबेरांचा लेख आहे का अग्रलेख आहे मला आठवत नाही, पण एक लेख आहे तो जरूर वाचा. सुमारे 97,000 भारतीयांनी अमेरिका आणि कॅनडामध्ये बेकायदेशीर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात पंजाबचे असतील, पण जे प्रगत राष्ट्र गुजरात त्याचे नागरिक सर्वाधिक आहेत. मोदींच्या राज्यातून लोक अमेरिकेत बेकायदा पळून जात आहेत. त्याच्यावरून गुजरात पॅटर्न किती यशस्वी झाला हे आपल्याला कळायला काही हरकत नाही. 97,000 लोकांनी बेकायदा प्रवेशाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पकडलंय आणि आता ते छावण्यांमध्ये, जिथे अशा बेकायदा स्थलांतरितांना ठेवतात. तुम्ही 14 पासून काय काय ऐकलं लक्षात घ्या. तुम्ही व्हायब्रंट गुजरात ऐकलं, गुजरातमधला औद्योगिक विकास किती झाला ते ऐकलं. एवढा औद्योगिक विकास आहे तर 97,000 माणसं का जात आहेत अमेरिकेला? गुजरात जर एवढा सुधारला तर का लोक जात आहेत? मी फार आकडेवारीत बोलणार नाही, आकडेवारीचा जरा कंटाळा येतो, पण मला गुजरात मॉडेलच्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या. महागाईचा दर देशातला 7.41 आहे औसतन ॲव्हरेज. गुजरातमध्ये त्याच्यापेक्षा जास्त महागाई आहे, 7.95%. पुन्हा गुजरात म्हणताना मी गुजराती माणसांचा द्वेष करत नाही आहे. मी गुजराती माणसांचा द्वेष करू शकत नाही, कारण हे काल आले. गुजरात पहिला बापूंचा आणि सरदारांचा आहे, मग यांचा. मी फक्त त्या पॅटर्नची फसवेगिरी सांगतो की माणसांना कसं फसवलं गेलं ते लक्षात घ्या. पंतप्रधानांच्या राज्यातला महागाईचा दर हा देशाच्या राज्याच्या महागाईच्या दरापेक्षा जास्त आहे. शिक्षणाचे शत्रू आहेत हे.
किती अकोल्याच्या किती जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या? 178 शाळा बंद केल्यात शिंदे फडणवीसांनी. वस्ती वाड्यावरच्या शाळा बंद केल्यात. एकीकडे शाळा चांगल्या करणारा जेलमध्ये टाकला ईडीचे खोटे आरोप लावून, आणि महाराष्ट्रात शाळा बंद करण्याचं कारस्थान चालू आहे. 178 जागा तिडकेतांनी मगाशी सांगितलं कोणी 178 शाळा. शिक्षणामध्ये गुजरात कुठे आहे जरा बघू. शिक्षणामध्ये या देशात आरोग्य आणि शिक्षण दोन्हीमध्ये केरळ नंबर 1 आहे. त्याला कम्युनिस्टांचं राज्य म्हणून शिव्या घातल्या. किती शिव्या घातल्या. ख्रिश्चन राज्य झालं, मुस्लिम राज्य झालं, केरळमध्ये असं झालं तसं झालं. अरे तुमच्या नाकावर टिचून केरळ हा आरोग्यात पण नंबर 1 आहे आणि शिक्षणात पण नंबर 1 आहे. मोदीजींच्या गुजरातचा शिक्षणात राज्याच्या क्रमवारीत 5वा नंबर लागतो. गुजरात मॉडेल जर एवढं चांगलं होतं, गुजरात पॅटर्न, गुजरात मॉडेल, तर तिथलं शिक्षण नंबर 1 वर का नाही हा प्रश्न आहे. गुजरातमध्ये 37.4% घरांमध्ये अन्न शिजवण्यासाठी इंधन नाही. उज्ज्वला गॅस योजना बघितलं त्याचा भडीमार. पेट्रोल पंपावर मोदीजी, सगळीकडे मोदीजी, विमानात मोदीजी, पेट्रोल पंपावर मोदीजी, बस स्टँडवर गेलं तेच, रेल्वे स्टेशनवर गेलं तेच. बाकी त्यांची कारकीर्द काही असो, चेहराच पाहायचा लोकांना इतका कंटाळा आला की तेवढ्यासाठी तरी यांना 24ला पाडणार. व्यक्तिवाद इतक्या टोकाचा झालेला आहे, व्यक्तिवाद इतक्या टोकाचा झालेला आहे. माफ करा तिडके साहेब, मगाशी मी आपलं नाव घ्यायचं विसरलो. तिडके साहेब पण इथे. व्यक्तिवाद इतक्या टोकाला पोचलेला आहे की जिथे तिथे फक्त एक माणूस दिसतो. सगळी कॅमेरा घेऊन जातात, फोटोग्राफरनी कॅमेऱ्यात कोणी आलं तर त्याला बुडून लावतात. काय वाटते ते करतात. या देशाने लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान पाहिले, त्या देशाने फोटोजेनिक पंतप्रधान पाहणं ही फार वाईट गोष्ट आहे, पण ती होते. पण हे गुजरात मॉडेल आहे ज्याचा शिक्षणाशी संबंध नाही, ज्याचा आरोग्याशी संबंध नाही, ज्याचा रस्त्यांशी संबंध नाही, ज्याचा दारिद्र्याशी संबंध नाही, ज्याचा मुलींच्या शाळा सोडण्याशी संबंध नाही, ज्याचा कशाचाही संबंध नाही. फक्त द्वेष पसरवा आणि धर्माधर्मात फूट पाडा आणि दंगली घडवा, हे गुजरात मॉडेल आहे. हे मॉडेल 2014 साली आपल्यावर थोपवलं गेलं. मी म्हणालो 2014 साली वेगवेगळे नॅरेटिव्ह आले. अच्छे दिन हा नॅरेटिव्ह त्यात होता. तिथपासून 10 वर्षाचा देशाचा प्रवास झाला. 2019 यांनी पुलवामावरती जिंकलेलं आहे. 2019 कोणत्याही मेरिटवरती मोदींनी जिंकलेलं नाही, ते पुलवामाचा इन्सिडेंट झाला त्यातून जिंकलेलं आहे. आणि हे मी म्हणायची गरज नाही. त्यांच्याच पक्षाचे राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक यांनी तो यांच्या राष्ट्रवादाचा बुरखा फाडलेला आहे. राहुल गांधीला त्यांनी दिलेली मुलाखत राहुल गांधींना, ते आपण जरूर बघा. पण वेगवेगळे नॅरेटिव्ह आणायचे. आता 10 वर्षानंतर काय नॅरेटिव्ह आहे? मोदी शिवाय आहेच कोण, पर्याय काय. अरे पर्याय, वाईटाला पर्याय नसतो द्यायचा, वाईटाला काढायचं असतं. पर्याय चांगल्याला द्यायचा असतो, वाईटाला कुठे पर्याय द्यायचा असतो. वाईट आधी काढायचं असतं, आधी नारळ द्यायचा असतो वाईटाला, मग बघू आमचं काय होते. 140 कोटीचा देश आहे, त्याच्यात एकच माणूस लायक आहे पंतप्रधान व्हायला, बाकी सगळे गाढव होत आपण. एकच लायक. पर्याय काय? भारताचं पंतप्रधान पद एकही दिवस रिकामं राहिलं नव्हतं. मोदी जन्माला आले नव्हते तेव्हा पण. 140 कोटीच्या देशात जर एखादा पक्ष हे नॅरेटिव्ह रुजवत असेल की पर्याय काय, तर हा त्या राजकीय पक्षाचा उद्धटपणा आहे, दुसरं काही नाही. आम्ही आमचे पर्याय शोधू, रिकामा नाही राहिलं कधी. आता ह्या नॅरेटिव्ह शिवाय पर्याय नाही. मी सगळ्या सभांमधून निर्भय बनवच्या बोललो, ते पुन्हा एकदा बोलतो. मला प्रत्येक सभेत ते बोलायचं आहे. आणि मला जो अंडर करंट दिसतो, यांच्या विरोधातला शेतकऱ्यांचा जो रोष दिसतो, त्याच्यावरती मी येणार आहे. अकोल्यात मी बोलतोय, मला कापसावर पण बोललो पाहिजे. यांच्यावरचा जो रोष मला दिसतोय, त्याच्यातून मी पुन्हा त्याचा उच्चार करतो की 2024 साली मोदी आणि शहा निवडून येणार नाहीत. आमच्या काही मित्रांना हा जादाचा आत्मविश्वास वाटतो, पण जेव्हा बीडच्या सभेच्या आधी आम्हाला एक शेतकरी येऊन भेटतात आणि म्हणतात की माझी कापसाची गाडी उभी होती, त्या दिवशी 9,000 भाव होता आणि कापूस विक्रीला झाला, दुसऱ्या दिवशी तर तो भाव 6,000 झाला. माझं 30,000चं नुकसान केलं, वर 2,000 काय टाकतो माझ्या खात्यात. शेतकऱ्यांना ते अर्थकारण आता लक्षात येतं यांचं. तो भूल भुलैया त्यातून शेतकऱ्यांनाही लक्षात येतं आहे. आणि पुन्हादा सांगतो,
पुन्हा एकदा सांगतो, त्यांचा पराभव कदाचित शहरी समाज करणार नाही, यांचा पराभव भारतातले शेतकरी करणार आहेत. जे 10 वर्षात सगळ्यात जास्त क्षती कोणाची झाली तर ती शेतकऱ्याची झालेली आहे. यांच्या 10 वर्षात जर सगळ्यात जास्त कोण बर्बाद झाला तर तो शेतकरी बर्बाद झाला, तो यांना वटणीवर आणणार आहे. विकृत राजकारण देशात सुरू आहे. राहुल गांधींची खासदारकी का घालवली? मोदी आणि शहांना, राहुल गांधी त्यांच्यावर बोलत होते तोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. ज्या दिवशी ते अदानीवर बोलले यांना राग आला. अदानीच्या 20,000 कोटीचा मुद्दा राहुल गांधी काढला, त्यांनी इतका राग आला की जुनी केस उकरून काढली, तो पिटिशनर झोपेतून उठवला. सुरत कोर्टाने बरोबर 2 वर्षाची शिक्षा दिली, कारण 2 वर्षापेक्षा कमी दिली असती तर खासदारकी गेली नसती. आणि मग ओम बिर्लांनी तातडीने खासदारकी काढून घेतली. हा एक असा पक्ष आहे जो आज बोलतो उद्या करतो, याचा काही मेळ नसतो. तुम्ही बघा, सहज आलं उदाहरण म्हणून, शरद पवारांनी शेतीसाठी काय केलं असं परवा मोदीजी बोलले. अहो, तुम्ही त्यांना पद्मविभूषण दिलं शेतीतल्या कामगिरीसाठी. माझं तुम्हाला चॅलेंज आहे, सलग 3दा जर पंतप्रधान एकच गोष्ट एकसारखी बोलले तर मी त्यांच्या विरुद्धचा सगळा प्रचार सोडून देईल. खरं बोलले तर मी म्हणत नाहीये, ते जाऊ द्या. काहीतरी ताळमेळ ठेवा तुमच्या बोलण्यात. विषारी प्रचार करायचा. महाराष्ट्राने कोविड सगळ्यात चांगला हाताळला उद्धव ठाकरेंनी, हे मला एका गैरराजकीय व्यासपीठावरूनही बोलायला काही हरकत नाही. राजेश टोपेंनी उत्तम हाताळला महाराष्ट्र. तिकडे गंगेत प्रेत वाहून जात होती. तुमचा तो साधू मुख्यमंत्री, काय नाव त्यांचं, मी तर योगी आहे, साधू मुख्यमंत्री असताना प्रेत गंगेत वाहून जात होती. काय झालं? आणि इकडे महाराष्ट्रात कोविड उत्तम हाताळला जात होता. पण तुम्हाला नॅरेटिव्ह असे दिले की महाराष्ट्र कोविडमध्ये कसा अपयशी राहिला, उद्धव ठाकरे घरात बसून कसे राहिले वगैरे. महाराष्ट्रात खोके सरकार आलं. आता असीमनी त्याच्याबद्दल बोललाय, मी नाही जास्त बोलणार. शर्मेची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. आम्ही भाषणात म्हणतो यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत महाराष्ट्र, वसंतदादांचा, शंकरराव चव्हाणांचा. तो महाराष्ट्र इतका लयाला गेला की तो आता खोके महाराष्ट्र, खोकेवाला महाराष्ट्र म्हणून ओळखायला जायला लागला. धार्मिक राजकारण उद्रेकावर आहे. आम्ही पण हिंदू आहोत, मी पण हिंदू आहे. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांपेक्षा मी चांगला हिंदू आहे, कारण मी वेद आणि उपनिषद वाचलेलं आहे. हिंदू म्हणून आम्ही रामाचा जन्म सुंठवडा खाऊन करतो. दुपारी 12 वाजता आम्ही सुंठवडा खातो, रामाचा जन्म करतो. डीजे आम्ही हिंदू म्हणून आजपर्यंत लावला नाही. माझा मुद्दा एवढाच आहे, मुद्दा छोटा वाटेल. डीजे काय, पण धार्मिक उन्माद वाढत चाललेला आहे. आणि आपण हिंदू जर या भ्रमात असू की भारतीय जनता पक्ष हा फक्त मुसलमान आणि ख्रिश्चनांना धोका आहे, तर त्याच्यातून बाहेर या, हा सगळ्यात मोठा हिंदू धर्मालाच धोका आहे. हिंदूंची सगळी संस्कृती नष्ट करण्याचा विडा यांनी उचलला आहे. तुम्ही अकोल्याचे, मी तुमच्या शेजारचा परभणीचा. आपल्या गावाकडची माणसं भेटल्यावर काय म्हणतात? राम राम. जय श्रीराम कुठून आला? राम रामचा जय श्रीराम का करायचं लक्षात घ्या. जय श्रीराम ही एक राजकीय घोषणा आहे. तुमचा आणि माझा राम हा कुटुंबवत्सल राम आहे. तो बायकोला घेऊन राहतो नेहमी, सीतामाई सोबत असतात. त्याच्या सन्मुख हनुमानजी असतात, शेजारी लक्ष्मण असतो. आणि तो अत्यंत सुहास्यवदन राम असतो. तो हसत असतो, छान चेहरा हसरा असतो. हा असा डोळ्यांच्या भुवया ताणलेला राम आणला कुठून यांनी? जो पोस्टरवर दिसतो की तो धनुष्य घेऊन 24 तास कोणाला तरी मारतो, असा राम कधी होता जो 24 तास कोणाला तरी धनुष्याने मारत होता? असा राम कधी नव्हता. हिंदूंचा जो राम आहे त्याला संघी राम करायचा आहे आणि राम रामला जय श्रीराम करायचं, लक्षात घ्या. जय सियाराम यांना नकोय. बायकांची यांना ॲलर्जी आहे. यांच्या संघटनेत बायकांना काही स्थान नाही ताई, काही नाही तिथे स्थान. ती वेगळी करतात काहीतरी, कोणती समिती करा, त्यात काय करायचं. संचलनात बायका दिसल्या तुम्हाला कधी? दसऱ्याच्या दिसल्या? RSSच्या संचलनात कोणाला बायका दिसल्या असतील त्यांनी कृपा करून हात वर करा. दिसत नाही. बायकांची ॲलर्जी आहे त्यांना.
आणि इतकी छद्मी संघटना आहे की हे कायम आपल्याला देश शिकवतात, स्वदेश स्वदेश. अरे तुमचा गणवेशच परदेशी आहे. भारतीय गणवेशात धोत्रात करा ना संचलन. धोतर का नाही संचलनाला? आमची टोपी परंपरागत पटका का नाही? कशाला काळी टोपी? बेल्ट कुठे असतो का भारतीय वेशभूषेत? यांची वाद्य पण परदेशी आहेत. ते ड्रम काय काय वाजवत जातं. हार्मोनियम वाजवा, मृदंग वाजवा, भारतीय वाद्य आहे. वागायचं स्वतः एक आणि दुसऱ्याला काहीतरी शिकवायचं. जय सियाराम नको आहे त्यांना. इतकी मजल गेली. आमच्या मराठवाड्यात वारकरी संप्रदाय खूप आहे. मला खात्री अकोल्यात पण मोठा असणार आहे. या वारकरी संप्रदायाचं सुद्धा संघीकरण यांनी सुरू केलं. मी भगवेकरण म्हणत नाही, कारण भगवा माझा आहे, शिवछत्रपतींचा भगवा आहे, भगवा आमचा आहे. मी भगवीकरण म्हणणार नाही. ती भागवत धर्माची पताका आहे. ती वारकऱ्यांपासून ते शिवाजी महाराजांपर्यंत सगळ्यांचे, म्हणून मी भगवीकरण शब्द वापरत नाहीये. पण जे संघीकरण केलं जातं हिंदू धर्माचं, त्यातून आपलं सगळ्यांचं काय होणार हा प्रश्न आहे. त्यामुळे RSSचा जर धोका मुसलमान आणि ख्रिश्चनांना असा वाटत असेल तर तो कैक पटीने जास्त आपल्याच हिंदू धर्माला आहे, हे लक्षात घ्या. भंपक राष्ट्रवाद आपल्यावर सोपवला जातो. काही मोहिमा निघतात, घर घर तिरंगा, हर घर. अरे आमच्याकडे पहिल्यापासून आहे. तुम्ही आत्ता लावला नागपूरला. जुम्मा 4 दिन तुम्ही लावलाय नागपूरला आत्ता 4 वर्षाखाली. आमच्या घरी तो पहिल्यापासून आहे. इथे बसल्यांचे आसिमचे वडील असो, माझे इथे अनेकांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. आम्ही लहानपणापासून तिरंगा पाहिलेला आहे. तिरंगा आम्हाला नवीन नाही, तुम्हाला नवा आहे, आणि म्हणून तुम्हाला तो जास्त जोरात दाखवायला लागतो. आणि कोण शिकवत आहे आम्हाला राष्ट्रवाद? आम्हाला राष्ट्रवाद ते शिकवत आहेत ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, ज्यांनी राष्ट्रभाषेचा द्वेष केला आणि ज्यांनी राष्ट्रध्वजाचा द्वेष केला. गांधींची हत्या करणारे, राष्ट्रध्वजाचा द्वेष करणारे. आत्ताच आसिमनी सांगितलं सांगलीत काय घडलं. आजही द्वेष करतात. भगवाच आमचा राष्ट्रध्वज म्हणतात उघडपणे. ते आपल्याला राष्ट्रवाद शिकवणार आहेत की हे राष्ट्र कसं असावं, तुम्ही काय असावं. तुमच्याकडून शिकण्यात की वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. असा राष्ट्रवाद तुमच्याकडून शिकण्याच्या आधी आम्ही मरून जाऊ, आत्महत्या करू एक वेळ, तुमच्याकडून शिकणार नाही. तुम्हाला काही एक अधिकार नाही. तुम्ही काल परवा झेंडा लावला. स्वातंत्र्य संग्रामात संघ कुठे होता? ढूंढते रह जाओगे. एक जोक आला होता मध्ये की पेट्रोल पंपावरचा मुलगा म्हणला पेट्रोल भरणाऱ्याला की साहेब त्याआधी संघाचं योगदान पाहू घ्या स्वातंत्र्यातलं. म्हणजे काय? 0, 0 पहा. व्हॉट्सॲपवर फिरत होता, मी नाही तयार केलं. हे 0 योगदानवाले आम्हाला सांगणार देशभक्ती काय असते, राष्ट्रभक्ती काय असते. आणि आम्हाला हे ठरवणार कोण देशभक्त आहे, कोणी पाकिस्तानात जायचं. चॅनलवर आम्हाला काही झालं की जा पाकिस्तानात. इथे बसलेले सगळे प्रगल्भ लोक आहेत. 2011 ते 14 काँग्रेसवर आम्ही टीका केली तेवढी कोणी केली नाही. काँग्रेस सत्तेत असलेला पक्ष होता. पण काँग्रेसवाल्यांनी कधी आम्हाला पाकिस्तानचा व्हिसा काढून दिला नाही. भारतीय जनता पक्षाच्या काळात काही बोललं की जा पाकिस्तान. अरे देश तुझ्या बापाचा त्यापेक्षा जास्त माझ्या बापाचा आहे, मी काय जातो पाकिस्तान. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला माझं पुन्हा एकदा अकोल्यात मला कोणीतरी म्हणलं की इथे प्रतिगामी शक्ती वाढत आहेत. मला वाटत नाही, ही पुरोगामी शक्ती बसलेली आहे सगळी इथे. जर कोणी अकोल्यात असतील मला त्यांना पुन्हा सांगायचं आहे, मला त्यांना पुन्हा विचारायचं आहे, फक्त 2 गोष्टी करून दाखवा. आम्ही सगळा तुमचा विरोध सोडू. 2च गोष्टी करा. कधीतरी नथुराम गोडसेचा निसंदिग्ध शब्दात निषेध करा आणि दुसरं मनुस्मृती जाळून दाखवा. आम्ही तुमचा विरोध सोडू. हा देश कुठे चाललाय? कोणाला हे हिंदू राष्ट्र पाहिजे? हिंदू राष्ट्र किती टक्क्यांच्या मालकीचं असणार आहे आणि ते कोणाला आणि का पाहिजे याच्यावर मला गंमत वाटते. आज मी इथल्या महिला वर्गाला खरं नमस्कार करतो. इथे सगळ्यात जास्त महिला असलेली सभा आहे बरं का ही निर्भय बनवची. मला तुम्हाला सांगायला आनंद आहे. मी जशा या महिला पाहतो तशा मी हिंदू राष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या महिलाही पाहतो. मला त्या बहिणींना विचारावं वाटतं की का कोणती अवदसा आठवतीये तुम्हाला? कदाचित हिंदू राष्ट्र आलं तर पुन्हा सती जावं लागेल याचा तरी विचार केला का तुम्ही?
कोणता विचार करून तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता जिथे तुम्हाला कोणतेही अधिकार नव्हते, जिथे तुम्हाला शूद्र गणलं जात होतं? कोणत्या हिंदू राष्ट्राबद्दल तुम्ही बोलता? ज्या हिंदू राष्ट्रात 97% प्रजा गुलाम होती, ते हिंदू राष्ट्र तुम्हाला पाहिजे का? हा मुद्दा आहे. पण सांगितलं जातं एकीकडे हे हिंदू राष्ट्र शिवाजी महाराजांचं उदाहरण देतात. निवडून येताना आले होते, काहीतरी छत्रपतींचा आशीर्वाद स्लोगन होती. महाराजांचा आशीर्वाद होता तुम्हाला, आणि तुम्हाला महाराजांची एवढी चाड आहे तर मणिपूरमध्ये 2 महिलांची नग्नधिंड हजारोचा जमाव काढतो, तेव्हा तुम्ही कुठे गेला होता? हजारोचा जमाव बलात्कार करतो 2 बायांवर आणि त्यांची धिंड काढतो. हे काय शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणार राज्य आहे का तुमचं? सगळ्या गोष्टी होत आहेत, पण त्याला राष्ट्रवादाचं आवरण द्यायचं आणि काहीतरी मोहिमा काढत राहायच्या. G20 20 राष्ट्रांची परिषद, ते आपण भिशी लावतो ना एकमेकांकडे, आज आम्ही तुमच्याकडे, उद्या तुम्ही आमच्याकडे, लावतो की नाही? भिशीच्या वर काही नाही त्यात. पण सांगितलं असं गेलं जणू काही आता जग जिंकलं, 20 राष्ट्र मोदीजींच्या पायाशी आली असं सांगितलं. अरे याच देशामध्ये इंदिरा गांधींनी 100 राष्ट्रांची शिखर परिषद घेतली, पण एवढा प्रचार कधी केला नाही. तुम्ही आमच्याच पैशावर प्रचार करता आणि आम्हालाच सांगता. आमच्या कराचे पैसे तुम्ही घालवता कुठं? पंडित नेहरूंच्या सगळ्या कंपन्या विकून दाखवल्या. एक पिढी अशी येते की ती फक्त विकतच राहते, त्याच्यावरच जगते. आपल्याकडे घर तर बऱ्याच घरांमधून घडतं दुर्दैवानं. आधीच्या पिढ्यांनी कमावलेला असतं, तो बापाला शिवी देतो आणि बापाचीच जायदाद विकून तो जगतो. नेहरूंना शिव्या द्यायच्या, नेहरूंच्याच कंपन्या विकायच्या, असं सत्र चालू आहे. या देशातली महागाई, मनमोहन सिंग, आपण त्यांना मौनी बाबा म्हणलो आम्ही. हा देश इतका विचित्र आहे की केम्ब्रिज विद्यापीठात शिकलेल्याला मौनी म्हणतो आणि असो पुढे काय मी बोलत नाही. मनमोहन सिंगांचा सरकार गेलं त्या दिवशी पेट्रोल 66 रुपये होतं, 107 रुपये. डिझेल 52 रुपये होतं, आज 95 रुपये. गॅस गृहिणीला लागणारा 410 रुपये होता, तो आज 837 रुपये, दुप्पट झालेला आहे. या महागाईवर कोणी बोलत नाही. भारताचं अर्थकारण कुठं गेलं त्याच्यावर कोणी बोलत नाही. मनमोहन सिंग गेले सत्तेतून त्या दिवशी $461 बिलियन कर्ज होतं, आज ते $1664 बिलियन आहे. 4 पट वाढ झाली आहे भारताच्या कर्जात. तुमच्या माझ्या डोक्यावरचं कर्ज वाढलेलं आहे. G20 सारख्या परिषदां चांदीच्या ताटात आणि काय श्रीमंती थाटात, त्यासाठी ते कर्ज वाढलेलं आहे. अनेक गोष्टी येईल पुन्हा. कोरोनाचा काळ होता, इथल्या प्रत्येकाचं अर्थकारण बाधित झालं होतं. कोणाच्या नोकऱ्या गेल्या, कोणाचा रोजगार बुडाला, काही नोकरीला जाऊ शकत नव्हते, पगार कापले गेले, सगळ्यांचं झालं. कोरोना काळात फक्त एका माणसाचा आर्थिक उद्धार झाला, ज्याची 66,000 कोटीवरून संपत्ती 15 लाख कोटीवर गेली. त्या माणसाचं नाव होतं गौतम अदानी. पंतप्रधान ज्या ज्या देशात जातात तिथे अदानी त्यांच्या सोबत तरी जातात, मागे तरी जातात, नाही तर पुढे तरी जातात. काय संबंध त्यांचा? बाकीचे उद्योजक का जात नाहीत? रतन टाटा का नाही दिसत तिकडे? पुढचा मुद्दा फार महत्वाचा. मित्रो, ना खाऊंगा ना खाने दूंगा, ती अर्धवट घोषणा होती. पुढचं मनातल्या मनात म्हणले होते, तुम्हाला ऐकायला आलं नाही, मला आलं, मी सांगतो काय. मित्रो, न खाऊंगा न खाने दूंगा, खाने वाले हर एक को भाजपा में लाऊंगा, ही ती घोषणा होती. भ्रष्टाचारावर आता मोदींनी बोलावं. जे मोदी आज सांगतात की 70,000 कोटीचा गफला केला अजितदादांनी, 4 दिवसात त्यांच्या मंत्रिमंडळात अजितदादा दिसतं. त्यांनी आता बोलावं भ्रष्टाचारावर. ना खाऊंगा न कोणाला बनवत आहे? या देशातले लोक काय वेडे आहेत का? त्यांना तुमच्या कथनी आणि करणीमध्ये काय अंतर हे कळत नाही? वेडे आहेत का या देशातले लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला? सगळे भ्रष्ट भारतीय जनता पक्षात आणले. मला तर वाटतं मोहीम असते, रोज शोधत निघतात. कोणी भ्रष्ट राहिला तर नाही ना बाहेर? अजून भाजपात यायचं राहिला तर नाही ना कोणी बाहेर? मध्ये एक काहीतरी आलं होतं की तो माणूस चढत असतो आणि वरून त्याचा साप येतो आणि खालून वाघ असतो, आणि प्रश्न लिहिला होता की इसको आप क्या करना चाहिए? कोणीतरी लिहिलं बीजेपी में जाना चाहिए. सुरक्षित आहे सगळं. मगाशी हर्षवर्धन पाटलांचं उदाहरण दिलं. महाराष्ट्रामध्ये 21च्या वर नेते असे आहेत ज्याच्यावर ह्या ईडीनी
ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डिपार्टमेंट राहिलेलं नाही, भाजपाचं इलेक्शन डिपार्टमेंट आहे ते. ईडीने केसेस केल्या, चौकशी चालू केली, पण ते भारतीय जनता पक्षात किंवा शिंदे गटात गेल्यावर त्या चौकशा बंद करण्यात आला. एका केसमध्ये ईडीच्या वकिलाने सांगितलं की मला आठवत नाही काय केस आहे. कोर्टात सांगितलंय. कोणाची केस? परवा आसिम सरोदेंना माहिती असेल. कोर्टात सांगितलं की ती केस आता आम्हाला आठवत नाहीये. जरा मला वाटतं हसन मुश्रीफांची का कोणाची. भ्रष्टाचाराने देशातल्या उच्चांक गाठलेला आहे. त्याचं आता स्वरूप तलाठ्यांनी खाल्ले, तहसीलदारांनी ते नाही राहिलं. कॉर्पोरेट भ्रष्टाचार होतो, डायरेक्ट कंपन्यांचाच कडून भ्रष्टाचार होतो. आता काय तुमच्याकडे चिरीमिरी मागायची गरज नाही. तुमच्या खात्यात 2,000 टाकायचे आणि तिकडे 2,00,000 करोड उडवून टाकायचे, असं साधं गणित आहे. नोटाबंदी, मी यांच्या भ्रष्टाचाराची 2-3 उदाहरणं सांगतो, जास्त नाही सांगतो, खूप येईल. नोटाबंदीमध्ये गेलेला 99% पैसा परत आला. यांनी सांगितलं होतं काला धन अब जाएगा मित्रो, आज रात 12 के बाद कागज के तुकडे बन के रह जाएंगे. आपल्याला आठवतं ते भाषण. काहीतरी अशी जादूगारासारखी चमत्कार करणारी कृती करून दाखवायची की मी कसा जादूगार आहे. आणि आधीचे कसे मूर्ख होते सगळे. 99% रक्कम परत आली. अकोल्यामधल्या एका तरी श्रीमंत माणसांनी आत्महत्या केल्याचं उदाहरण घडलं का नोटाबंदीमुळे? एक उदाहरण झालं का देशात? सगळ्यांचे पैसे व्यवस्थित बदलून मिळाले. ते कोणत्या राजकीय पक्षाने दिले, त्याच्यात 20% कमिशन कोणी घेतलं आणि त्यातून कोणत्या राजकीय पक्षाची संपत्ती झाली ते इथल्या सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा पुन्हा ते नाव घेण्याची काही गरज नाही. इलेक्टोरल बॉन्ड्समधून भारतीय जनता पक्षाला 5,270 कोटी रुपये मिळालेले आहेत. इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे कंपन्या आणि सरकार यांचं अंडरस्टँडिंग आहे, नाव जाहीर करायचं नाही. बेशर्मीची हद्द तर तेव्हा झाली जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये केंद्राने ॲफिडेव्हिट दिलं, प्रतिज्ञापत्र दिलं की उमेदवार पैसा कुठून आणतो निवडणूक लढणारा हे जाणण्याचा मतदाराला अधिकार नाही. तुमच्या अधिकारावर डायरेक्ट आक्रमण आहे. तुमचा उमेदवार कुठून पैसे आणतो हे जाणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मग मी म्हणतो आपण पण इन्कम टॅक्स भरताना म्हणायचं की आमचा पैसा आमचा आहे, तुम्हाला ते जाणण्याचाच अधिकार नाही आम्ही कुठून आणतो. या देशात काय चाललं हे लक्षात घ्या. निर्भय बनोचं उद्दिष्ट काय हे लक्षात घ्या की जी दिवसा ढवळ्या लूट चालली, दिवसा ढवळ्या हुकुमशाही, दिवसा ढवळ्या अनाचार, कोणत्या प्रकारचं हे राज्य चाललं आहे. त्या ईडीला आम्ही खरं 9 ऑगस्टला आम्ही मागच्या आंदोलनाची नोटीस दिली होती आणि आम्ही ईडीच्या कार्यालयासमोर अशा सगळ्या नेत्यांचे फोटो घेऊन जाणार होतो ज्यांना ईडीनी भाजपात गेल्यावर सोडलं. आणि आम्ही ईडीला म्हणणार होतो ईडी आप भी निर्भय बनो, सबके ऊपर कारवाई करो, असं आम्ही म्हणणार होतो. उत्पल आमचा अर्ज घेऊन गेल्यानंतर अर्ध्या तासात पोलिसांचा रिप्लाय आला की परवानगी देता येत नाही कारण नवे दक्षिण मुंबईत 144 कलम लावलाय. म्हणजे ईडीचा प्रोटेस्ट करण्याचा अधिकार पण आम्हाला नाही, तिथे पोलीस आम्हाला अडवणार. ही आमची यंत्रणा आहे. ईडीचा पैसा मोदी आणि शहा यांच्या खाजगी इस्टेटून होत नाही. ईडीचा पगार आमच्या करातून होतो. ईडीचे मालक आम्ही आहोत. ईडीचा पगार आम्ही करतो आणि म्हणून ईडी काय करतंय हे जाणून घेण्याचा आम्हाला अधिकार आहे. पण तो अधिकार सुद्धा आपल्यापासून काढून घेतलेला आहे. ईडी ही आज भारतीय जनता पक्षाची शाखा इलेक्शन डिपार्टमेंट म्हणून काम करते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी इतका जमीर कसा काय सोडला याचं आश्चर्य वाटतं की ते स्वतःला भारत सरकारचे नाही 2च व्यक्तीचे नोकर समजतात. हे त्यांचं अवमूल्य नाही. आता राजस्थानात ईडीची गोची झाली. ईडीच्या अधिकाऱ्यालाच 15 लाख घेताना पकडलं. हे 15 लाखाचं काय गणित माहीत नाही बाबा, फार आकडा फेमस आहे. आपल्या सगळ्यांच्या खात्यात नाही का 15-15 लाख आले. किती मोठी पार्टी केली आपण सगळ्यांनी अकोल्यात, 15 लाख आले ना. या ईडीच्या अधिकाऱ्यांना परवा राजस्थान एसीबीने 15 लाख घेताना यांनाच पकडला. विजय शिंदे म्हणतात मोदी फक्त बोलबच्चन लबाडी बोलून सत्तेवर आले. भारत देश 20 वर्ष मागे गेला. महाराष्ट्रातील लोकांना जगवायचे असेल तर मोदीजींना घरी बसवायला हवे. हे जनतेने लक्षात ठेवून मतदान करावे. विमन नलावडे म्हणतात राज ठाकरे गुजरातमधून काय काय पाहून आले होते 2014ला. जास्त वेळ गुजरातची सतत माहिती जनतेला सांगत होते. शंकर चाबुकस्वार म्हणतात बावनकुळे तर पक्का जुगारी निघाला. भाजपमध्ये सगळी जुगारी, नागडी, उघडी, बलात्कारी भरलेली आहेत का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.